गोंदिया जिले के नवेगांव बांध में बना जलाशय जो प्रकृति प्रेमियों के लिए स्वर्ग माना जाता है और गोंदिया जिले में नवेगांव नागजीरा टाइगर प्रोजेक्ट के तहत आता है। टूरिस्ट के स्वागत के लिए अब तैयार है। विदर्भ के पूर्वी सिरे पर स्थित और पहाड़ों से घिरा इस 3000 हेक्टेयर के जलाशय का सांसद प्रफुल्ल पटेल ने उद्घाटन किया। जम्मू और कश्मीर के श्रीनगर में डल झील में कश्मीरी शिकारा बोट में इस्तेमाल होने वाली उसी तरह की और दूसरी बोट इस जलाशय में उपलब्ध है, जो बोटिंग के शौकीनों के लिए खुशी की बात है। अब इस जलाशय में पैडल बोट, बैटरी बोट और शानदार हाउस बोट का मजा ले सकेंगे। ये कॉम्प्लेक्स टूरिस्ट की सुरक्षा का पूरा ध्यान रखकर तैयार किया गया है, जिससे लोकल टूरिज्म को काफी बढ़ावा मिलेगा। सिर्फ बोटिंग ही नहीं बल्कि इस इलाके में रहने और खाने की बेहतरीन सुविधाएं भी टूरिस्ट के सफर को और मजेदार बना रही है। अब यहाँ टूरिस्ट बड़ी संख्या में आएंगे और सिंचाई विभाग, गोंदिया एसके इंफ्रास्ट्रक्चर गोंदिया और ग्रीन पार्क नवेगांव बांध के डायरेक्टर सुनील तरोने के कॉन्सेप्ट से इस जगह पर वाटर टूरिज्म शुरू हो गया है। निश्चितच आज नवेगाव बांध या ठिकाणी नौकानहनचा या ठिकाणी लोकार्पण झालेला आहे। माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब यांच्या हस्ते झालेला आहे आणि निश्चितच मला वाटते नवेगाव बांधचं प्रचंड मोठं पोटेन्शियल या ठिकाणी आहे। अत्यंत सुंदर पद्धतीनं या ठिकाणी नौकानयन होणार आहे आणि या ठिकाणी पर्यावरण सदृश्य सगळ्या इलेक्ट्रिक बोटिंग्स वगैरे असतील, त्याच्यामुळे नक्कीच या भागाचा विकास होईल। रिसॉर्ट अत्यंत सुंदर पद्धतीनं होत आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी अजून 50 कोटी रुपये खर्च करून संपूर्ण नवेगाव बांध क्षेत्राचा विकास करण्याचा आणि अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आता पुढचा प्रोजेक्ट पण सुरू होणार आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी अनेक लोकांना रोजगाराच्या प्रचंड मोठ्या संधी या ठिकाणी निर्माण होतील आणि आज या ठिकाणी नौकानयनचं पण या ठिकाणी लोकार्पण करत असताना या सगळ्या गोष्टी नवेगाव बांधचा या देशाच्या नकाशावर कशा पद्धतीने नाव येणार आहे यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात, माननीय पर्यटन मंत्री महोदयांच्या नेतृत्वात, आदरणीय प्रफुल्लभाई पटेल या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी काम करत आहोत। आज आमच्या गोंदिया जिल्ह्याच्या एक अत्यंत म्हणजे रमणीय आणि नैसर्गिक स्थान नवेगाव बांध आहे। इथून या जलाशयामधून इरिगेशन पण होत आहे। इथे मासेमारीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या संस्था करत असतात। सोबत इथे वन आणि इत्यादी जे काही निसर्गाने चांगले स्थळ दिलेले आहे हे आजूबाजूला आहे आणि MTDC कडून सुंदरसा अत्याधुनिक रिसॉर्टसुद्धा बांधलेला गेलेला आहे आणि त्यामुळे पर्यटक नवेगाव बांधला पूर्वीपासूनच यायचे। इनफॅक्ट याचा पूर्वीचा म्हणजे जे ख्यातीचा नाव होता डॉक्टर सलीम अली बर्ड सँक्च्युरी म्हणून, हे अख्खा भारतामध्ये जगामध्ये प्रसिद्ध आहे। आपल्याकडे सीजनल अनेक पक्षी परदेशातून सुद्धा या परिसरामध्ये येत असतात, म्हणून याच्या पूर्वीच्या नाव आहे डॉक्टर सलीम अली बर्ड सँक्च्युरी। आणि आता नवेगाव नागजीराला जोडून NNTR हे मोठा एक परिसर तयार करण्यात आलेला आहे। या सगळ्या बाबतीमुळे आपल्याकडे पर्यटकांची गर्दी वाढली आहे। आपल्यालाही त्यांना आकर्षित करायचं आहे आणि आपले आमदार साहेब राजकुमारजी बडोले यांनी विशेष लक्ष इथे देऊन इथे हे MTDCच्या रिसॉर्ट अत्यंत सुंदर त्यांनी तयार करण्यामध्ये पूर्ण म्हणजे योगदान दिलेलं आहे। आणि सोबत
इथे बोटिंग इत्यादी, इथे झिप लाईन वगैरे अनेक म्हणजे पर्यटकांच्यासाठी चांगले इथे म्हणजे उपक्रम चालवत आहे. हे आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून नवेगाव नागझिरा टायगर रिझर्वसह या पूर्ण परिसराला सगळ्या बाबतीत आपल्याला टुरिझम फ्रेंडली करायचं आहे, इको फ्रेंडलीसुद्धा करायचं आहे. म्हणून इलेक्ट्रिक बोट आहे इथे, पॅडल बोट आहे, त्याच्यामध्ये कुठलाही प्रदूषणसुद्धा होणार नाही याची पण काळजी घेतली आहे. सर की दलझिलसारखं आपण या ठिकाणी देखील पर्यटन सुरू करू शकतो, काय सांगाल एकंदरीत? ॲक्च्युली नवेगाव बांध जो आहे हा स्वतःमध्ये खूपच सुंदर आहे. आदरणीय चित्तमपल्ली साहेबांनी ह्या सुंदरतेला ओळखलं आणि त्यावेळेला इथं टुरिझम तयार केलं होतं. पण ते काही कारणास्तव मॅनेजमेंट नसल्यामुळे आणि हे सर्व गोष्टींमुळे इथल्या लोकल बॉडींमुळे हे टुरिझम टोटली संपत गेलेलं होतं. मी ह्या इथलाच लोकल असल्यामुळे मला वाटलं की हे आमच्या एरियामध्ये म्हणजे एवढं मोठं नाव होतं आणि आज ते टोटल नाव संपलेलं आहे. त्याला जिवंत करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून एक हिलटॉप गार्डन तयार केली सुरुवातीला. ॲटोमॅटिक त्या हिलटॉप गार्डनमुळे पर्यटक वाढायला लागलं. मग कॅन्टीनची व्यवस्था केल्यात आणि हळूहळू एक व्यवस्था केल्यात. मग मला वाटलं एवढं सुंदर नैसर्गिक हे स्थान आहे, एवढं डॅम आहे, ह्या डॅममध्ये एक चांगली बोटिंग सर्व्हिसेस चालू करायची. आणि मग इथला जो निसर्ग आहे ह्या बोटिंग सर्व्हिसेसच्या म्हणजे डॅमचा जो निसर्ग आहे असा त्याचा फील होतो डल झीलसारखं. आणि मला वाटलं की डल झीलपेक्षा तर आम्ही बेस्ट आहोत. फक्त गरमी आम्ही आमच्या नवेगाव बांधची देऊ पण आनंद डल झीलचा देऊ असं मला वाटलं. आणि त्यामुळे ह्या संकल्पनेची म्हणजे शिकारा बोट, पायडल्स बोट्स खूप सुंदर पायडल बोट्स आणल्या आहेत इथं. त्याच्याप्रमाणे मोटार बोट्स ह्या विविध प्रकारच्या बोट सर्व्हिसेस आम्ही इथं प्रोव्हाइड करणार आहोत टुरिझमला आणि खूप सारा आनंद ह्या टुरिस्टना देणार आहोत ह्या पॉईंटला. डिझेल विरहित बोट आपण या ठिकाणी वापरता, काय नेमकं त्यामागचं कारण आहे? इथं पोल्युशन महत्त्वाचं म्हणजे आम्ही पोल्युशनवर खूप जास्ती कंट्रोल करतोय. म्हणजे आपल्या याच्यामध्ये पोल्युशन हा नको, म्हणजे इथं प्लॅस्टिक नको, इथं मासोळ्यांना त्रास नको, पक्ष्यांना त्रास नको, ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही बघतोय. इथं साऊंड प्रूफ आणि पोल्युशन प्रूफ बोट्सचा आम्ही वापर करणार आहोत मॅक्झिमम. आता ही जी शिकारा बोट आहे ही इलेक्ट्रिकलवर चालणारी बोट आहे. इथं साऊंड पण नाही आहे, फक्त बोटिंगचा आनंद आहे. त्याचप्रमाणे एक मोटार बोट आहे, ती पण आमच्याकडे सुझुकी कंपनीची आम्ही मोटार यूज करतो. ते पण पेट्रोलवर असतो, तिथं ऑइल वगैरेचा कुठंच वापर नसतो. त्यामुळे पोल्युशनचा विषयच नाही. इंटरनॅशनल स्टँडर्डच्या मोटार आम्ही वापरतोय, त्यामुळे ह्या बोट पण एकदम स्टँडर्ड लेवलचे आहेत. कारण इसके लिए गोंदिया से अभिषेक भटनागर के रिपोर्ट. प्राइम एक्सोटिका सलून अब धर्मपेट में, जहां लग्जरी, केयर और ब्यूटी मिलकर बनाते हैं एक परफेक्ट एक्सपीरियंस. यहाँ हर सेवा है प्रीमियम. हमारे सिग्नेचर कोरियन हेयर स्पा, टिफनीज हेयर केयर और स्किन केयर के साथ प्राइम एक्सोटिका, जहां हर कदम पर मिलता है लग्जरी का एहसास और हर क्लाइंट को मिलता है घर जैसा प्यार. पायल मंधारी द्वारा स्थापित प्राइम एक्सोटिका सिर्फ एक सैल्यून नहीं बल्कि है खूबसूरती और आत्म देखभाल का प्रीमियम ठिकाना. विजिट एस प्राइम एक्सोटिका नियर शिवाजी नगर, धर्मपेट, अपोजिट स्टारबक्स, नागपुर. Luxury that feels like home.